योजनेच्या हप्त्यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे। विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुद्धा सुरू असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी सध्या आपण बघू शकतो, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। काल अर्थसंकल्प सादर झाला, मात्र त्यामध्ये कोणतीही लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी घोषणा झालेली नाही आणि त्याचबरोबर लाडकी बहीणची फसवणूक केली जाते असा आरोप आता विरोधक करताना बघायला मिळत आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवरची आपण हे दृश्य बघतोय। खरं तर विरोधक आक्रमक होताना बघायला मिळत आहेत आणि फडणवीस सरकार विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं, मात्र तरी सुद्धा त्या संदर्भात काल जो अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये कोणतीही घोषणा झालेली नाही असा आरोप, अशी टीका विरोधकांनी केली आणि त्याच मुद्द्यावरून आता विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आमच्या सगळ्यांचं हेच मत आहे की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही 1500 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू, पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू, तर आम्ही मान्य केलं असतं। त्याच्याच बरोबर दादा जे म्हणतात की मी बोललोच नव्हतो, पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की 1500 वरनं 2100 करणार आहात। आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर तुम्ही म्हणत होता की आम्ही 2100 करू। मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी थांबलाय का? तिथं तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी थांबलाय का तुम्ही डायरेक्ट लोकसभेसाठी थांबलाय? हे लोकांना सांगावं। म्हणजे जे काय तुम्ही करता फक्त इलेक्शनच्या आधी जुमला करता, इलेक्शन झालं तर मात्र लोकांना विसरून जाता असं आपल्याला म्हणावं लागेल। या योजनांचं महत्व संपलं आणि एकनाथ शिंदेंचंही महत्व कमी झाल्याचं लक्षण एकूण त्या योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल। लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती। त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे। एकतर राज्याच्या तिजोरीला भार पाडलाय आणि लाडक्या बहिणींच्या ह्याच्यामध्ये बहिणींना दिलं त्याचा आनंद, पण त्यांनी आणलेली योजनेचा फायदा त्यांना काय झाला हे आता कळत आहे। परंतु दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। खात्री नाही त्या योजना बंदच होतील। गेल्या वेळेला आम्ही जाहीर केलेला आहे, पुढच्या वेळेला आम्ही आणखीन ते बजेट वाढवणार आहोत अशा प्रकारचा आभास निर्माण केला, परंतु प्रत्यक्षपणे 33,000 कोटी रुपयाचं वाटप झालं आणि पुढच्या वर्षाकरता 36,000 कोटी रुपयाचं बजेट हे लाडक्या बहिणी करता योजनेकरता ठेवलेलं आहे। हे 36,000 रुपये सुद्धा खर्च होणार नाहीत। याचं कारण असं आहे की 2 कोटी आणि 53 लाख ह्या महिला आता लाभपात्र झालेल्या आहेत, परंतु जवळजवळ त्यातल्या 10 लाख महिलांना आता त्या ठिकाणी चौकशीच्या फेऱ्याखाली अडकवून कमी करण्याचं त्या ठिकाणी घाट सरकारनं घातलेलं आहे।